नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवरती असलेले मोठे गाव आसू आणि या आसू गावातील सध्या राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेले आहे. आसू येथील पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, त्याचबरोबर गावातील विरोधक यामध्ये राजकीय दृष्ट्या चांगली जुंपलेली आहे. श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर हे सध्या फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. एकेकाळी 2017 साली झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जय जयकार करणारे त्यांचेच खंदे समर्थक आज त्यांच्या पूर्णपणे विरोधात ठाकलेले आहेत. यामुळे आसूचा प्रश्न सध्या संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चेचा विषय बनलेला आहे. एकेकाळी शिवरूपराजे खर्डेकर यांना खांद्यावर घेतलेले त्यांचेच कार्यकर्ते असलेले प्रमोद झांबरे अण्णा, त्याचबरोबर जे प्रमोद झांबरे सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन राहिलेले आहेत. त्याचबरोबर श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामी साबळे, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ज्यांनी काम पाहिले अशा लता पवार यांचे चिरंजीव केतन पवार, त्याचबरोबर युवा नेते श्रीकांत शेडगे, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धनंजय घोरपडे आज श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात ठाकले आहेत. ज्यांनी 2017 साली श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांना पंचायत समितीला विजयी करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. विषय मोठा गंभीर आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशालसिंह माने पाटील यांनी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात रान उठवलेले आहे. मागच्या 3 आठवड्यापूर्वी जे आसू नंबर 1 विकास सेवा सोसायटीच्या 17 गुंठे जागा जी विकण्याचा घाट घातला आहे, त्या विरोधात यावरील सर्वांनी तसेच भाजपचे युवा नेते विशालसिंह माने पाटील यांनी एकत्र येऊन हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आवाज गेल्या 3 आठवड्यापूर्वी उठवला आणि फलटण येथील AR ऑफिसला निवेदन दिलं की हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन केलेला आहे. यामध्ये शिवसेनेचे सुभाष शेतकाळे यांचाही समावेश होता. सुरुवातीला हा विषय त्यांनी लावून धरल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा एकदा दुसरा विषय समोर आला, तो काळेश्वरी सहकारी दूध पुरवठा सहकारी संस्थेचा. काळेश्वरी सहकारी दूध पुरवठा संस्थेच्या 15 गुंठ जागेच्या विषयामध्ये ज्येष्ठ नेते राजनभाऊ फराटे आणि त्यांचे चिरंजीव अजय फराटे हेही त्यांच्या समवेत होते. पुन्हा एकदा मार्च 2025 मध्ये काळेश्वरी सहकारी संस्थेच्या मालकीची जमीन जी आसूच्या बस स्टँड पासून हाकेच्या अंतरावरती आहे, आसू गावामध्ये प्रवेश करण्याच्या द्वारावरती आहे, जी 15 गुंठ जागा आहे. आणि 15 गुंठ जागा ज्या ठिकाणी सध्या 5 ते 6 लाख रुपये पर गुंठा असा दर चाललेला असताना 15 गुंठे जागा 16,75,000 रुपये किमतीला या ठिकाणी विकण्यात आलेली आहे. हाही विषय या सर्व टीमने लावून धरलेला आहे. अर्थातच याचा रोख सगळा हा श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे आहे. 2 विषय झाल्यानंतर काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट हा विषय आगामी काळामध्ये पुन्हा एकदा पुढे येणार आहे की ज्यासाठी विशाल माने यांनी मोठ्या कष्टाने प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री जयकुमार गोरे आणि विशालसिंह माने हे सांगलीला पैलवान असताना एकत्र होते. मंत्री जयकुमार गोरे सध्या ग्रामविकास मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. विशालसिंह माने हे मंत्री जयकुमार गोरे यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काळेश्वर देवस्थान ट्रस्टला क वर्ग दर्जा देवस्थानचा मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते निधी आणण्यासाठी तयार आहेत. त्यांना काही कागदपत्रांची आवश्यकता आहे, ते मिळत नसल्याची त्यांचं खाजगीत त्यांनी सांगितलेले आहेत.
अगदीच श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या साठी ज्यांनी काम केले होते अशी सर्व टीम आता श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात का ठाकलेली आहे, हा अतिशय महत्वाचा विषय आहे। गेल्या महिनाभरामध्ये आसूचं राजकारण पूर्णपणे तापलेलं आहे आणि यामधूनच 2 दिवसापूर्वी सेवानिवृत्त जीएसटी आयुक्त असलेले रघुवीर माने यांनी एक पत्रकार परिषद घेतली, जी आसू येथील सोसायटी नंबर 1 च्या कार्यालयामध्ये घेतली। अनेक सभासद त्या ठिकाणी त्यांनी गोळा केले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी काही जणांनी या ठिकाणी त्यांना दारू पिऊन धमकी दिली असल्याची फिर्याद त्यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिलेली आहे। या नंतरही अनेक घडामोडी त्या ठिकाणी घडल्या आहेत, मात्र याचा कुठेही उल्लेख झालेला नाहीये। असंही सांगण्यात येतं आसूमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि संपूर्ण तालुक्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणार आहे। एक तालुक्याचा विचार केला तर तालुक्यामध्ये राजेगट विरुद्ध महायुती असा संघर्ष असताना आसूमध्ये मात्र श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटलेले आहेत। यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, राजे गट असेल, या सर्वांचे नेते मंडळी कार्यकर्ते एकवटलेले असून त्यांच्या विरोधात जोरदार मोहीम या ठिकाणी घेतलेली आहे आणि याचाच परिणाम अगदी कालच दिनांक 11 ऑक्टोबर रोजी फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये अगदी गुन्हे दाखल करण्यापर्यंत पोहोचलेली आहे। अर्थातच आसूचा विषय लय हार्ड आहे, आणखीन याचे परिणाम पुढच्या काही दिवसांपर्यंत जाणार आहेत। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते, एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले गेल्या अनेक दिवसांपासून ते जीवापाड भारतीय जनता पक्षाचे काम करणारे विशालसिंह माने असतील, त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते असतील, एकवटलेले असताना आता श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात चक्रव्यूह तयार करण्यात त्यांनी सध्या तरी यश मिळवले आहे। हे चक्रव्यूह आता श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर कशा प्रकारे भेदणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे, कारण आसूचं राजकारण सध्या खूप तापलेलं आहे। आगामी काळामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे, निवडणूक होणार आहे। यामध्ये आसू पंचायत समिती गण आहे, जिल्हा परिषदचा गुणवरे गट आहे आणि याच परिस्थितीमध्ये फलटण तालुक्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुती एकत्र लढणार असं सांगत असले तरी आसूमध्ये मात्र महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे आणि श्रीमंत शिवरूपराजेंच्या विरोधात सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र जमलेले आहे। आता हे वातावरण कमालीचं तापलेलं असतानाच आगामी काळामध्ये आणखीन यामध्ये काय घडामोडी घडणार याकडे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल बारीक लक्ष ठेवून आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं, आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकामध्ये याचा परिणाम होणार का, याबाबत जरूर तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि तुम्ही जर नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।